उन्हाळ्यात त्या दिवशी भयंकर गरमी होती. जसजसा दिवस वर येऊ लागला तसतसा जीव उष्णतेने हैराण होऊ लागला. सकाळी 9 वाजता सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. पंख्याखाली उभी राहिले तरी केसांतून, अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या. जीव घाबराघुबरा झाले होते. मन कसेबसे करत होते. आराम करून पहिले. गर्मी के उस दिन बहुत गर्मी थी. जैसे जैसे दिन चढ़ता गया गर्मी से रूह बेहाल होने लगी. सुबह 9 बजे भी शरीर से पसीने की धार बहने लगी. पंखे के नीचे खड़े होने पर भी बालों और शरीर से पसीने की धाराएं बह रही थीं. जान घबराए हुई थी, मन भी बेचैन था. आराम करके देखा. टीव्ही बघितले तरीही मन काही लागत नव्हते. चैन पडत नव्हती. हे सर्व टेन्शन असताना दुपारी अचानक अंधारून आले. आकाशात काळेकुट्ट ढग सर्वीकडे जमा झाले. थंडी थंडी हवा सुटली. जमिनीवरील पाला, कागद, कपडे हवेत फिरू लागले. धुवाधार पाऊस पडू लागला आणि काही क्षणातच टपोया थेंबांचा तांडव वर्षाव सुरू झाला. टीवी देखी, फिर भी कोई फर्क नहीं पड़ा. कोई शांति नहीं थी. जब यह सब तनावपूर्ण था, दोपहर में अचानक अंधेरा हो गया. आकाश में सर्वत्र काले बादल घिराए. हवा ठंडी थी. जमीन पर पत्ते और कागज के कपड़े हवा में हिलने लगे. तेज बारिश होने लगी और कुछ ही देर में तेज बारिश होने लगी. आकाशात पाऊस होता. रस्त्यावर, डोंगरात, दरीत, शेतात सर्वत्र पाण्याची लाटेच्या लाटे सुसाट वाहू लागले. एखाद्या मस्तक फिरू मुलाप्रमाणे पावसाचे लोंढे वाहत होते. खर सांगू का, पाऊस आणि आम्ही एकत्र नाचत होतो. हा अनुभवच वेगळा होता. यापूर्वी पाऊस आला की आम्ही घरातच जाऊन बसतो. पावसाचा फारच जोर असला की आसमान में बारिश ही बारिश थी. सड़कों पर, पहाड़ों में, घाटियों में, मैदानों में पानी की लहरें बहने लगी. बारिश की बूंदें किसी चक्कर खाते बच्चे की तरह गिर रही थीं. आपको सच बताओ, बारिश और हम एक साथ नाच रहे थे. ये अनुभव अलग था. इससे पहले जब बारिश होती है तो हम घर के अंदर ही रहते हैं. अगर बारिश तेज हो, दुकानाचा, हॉटेलचा आसरा घेतो. दारे खिडक्या लावून घेतो. रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो. छत्री उघडतो. आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्र होतो. आम्ही पावसात घुसलो की पाऊस आमच्यात घुसला हे सांगणे कठीणच होते. सर्वीकडे पाऊसमय झाला होता. आता या परिस्थितीत घरी जाण्यास अडचण निर्माण होत होते. हम दुकानों और होटलों की शरण लेते हैं. दरवाजे, खिड़की बंद कर देते हैं. यदि सड़क पर हो तो वह रेनकोट पहनता है. छाता खुल जाता है. आज कुछ अलग हो रहा था. वर्षा और हम साथ थे. जब हम बारिश में घुसे तो यह बताना मुश्किल था कि बारिश हमारे अंदर घुस गई. हर जगह बारिश हो रही थी. अब ऐसे में घर जाना मुश्किल हो गया था. इमारतींच्या शेड्यापासून ते मुळापर्यंत पाणी निथळत होते. सर्वजण झाडाप्रमाणे निथळत होती. मी पाण्यात पूर्णपणे भिजलो होतो. पाण्याचे थेंब अंगावरून सरसर उतरत होते. पावसाच्या त्या गार स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. हे दृश्य मनाला आनंद देत होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय होती. इमारतों की छत से लेकर उनकी जड़ों तक पानी रिस रहा है. हर कोई पेड़ की तरह पतला हो रहा था. मैं पूरी तरह पानी में भीग गया था. पानी की बूंदें मेरे शरीर से नीचे बह रही थीं. बारिश का ठंडा स्पर्श सुखदायक था. मन को सुकून मिला. यह दृश्य अच्छा था. थोड़ी देर पहले मन की स्थिति क्या थी आणि आता पहा, पावसाने परिस्थिती उलट केली होती. हे गुण फक्त पावसातच आहे. पाऊस हा देवाचा अवतार आहे. म्हणूनच तेव्हापासून म्हणतो टाय लाईक रेनी सीजन. और अब देखो, बारिश ने पलट दी स्थिति. ये क्वालिटी सिर्फ बारिश में होती है.
बारिश भगवान का अवतार है, इसीलिए तब मैं यह कहता हूँ कि मुझे बरसात का मौसम पसंद है। यदि अभी तक आपने हमारे स्कूल टू यू यूट्यूब चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कर लें, बेल आइकन को क्लिक कर लें ताकि आपका नए वीडियो की अपडेट मिल सके और वीडियो को लाइक करना ना भूलें।